आणि नाशिकमधल्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषणाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी तनिष शेखनं पहिलं लग्न लपवून तरुणीवर अत्याचार केल्याचा पीडितेचा आरोप आहे। कॉलेजमधील ओळखीचा गैरफायदा घेत जाळ्यामध्ये अडकवल्याचा दावा सुद्धा केला जातोय। जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान अत्याचार झाल्याचा दावा आहे। दानिश शेख, तौसिफ अख्तर आणि निदा खान यांच्यावर गंभीर आरोप केले गेलेत। हिंदू धर्मासंदर्भात चुकीची माहिती देत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे। ऑफिसमध्ये विनयभंग केल्याचा सुद्धा आरोपी तौसिफ अख्तरवर आरोप आहे। नाशिकमधल्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषणाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि याच निमित्तानं नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। आरोपी दानिश शेखनं पहिलं लग्न लपवून तरुणीवर अत्याचार केल्याचा पीडितेनं आरोप केलेला आहे। कॉलेजमधली ओळख होती आणि याच कॉलेजमधल्या ओळखीचा गैरफायदा घेत जाळ्यात अडकवल्याचा दावा केला जातोय। जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान अत्याचार झाल्याचा दावा सुद्धा केला जातोय। बातमी आपण पाहतोय नाशिकमधून सातत्यानं अशा घटना समोर येतात, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। दानिश शेख, तौसिफ अख्तर आणि निदा खान यांच्यावर गंभीर आरोप आहेत।